शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे आज आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये. भाऊंची ओळख करून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? संपत रामकृष्ण महाले. राहणार त्र्यंबकेश्वर. राहणार वाडोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. ओके. आपण साधारण माझी लागवडीपासून मार्गदर्शन घेतलेलं आहे. हो. लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला आतापर्यंत काय काय जाणवलं, नेमकी रिझल्ट कशाचे दिसले, काय काय प्रॉब्लेम आले, आता मला 1-2 मिनिटात सांगा बरं. प्रॉब्लेम तोच मिश्री टिपक्याचा तेवढा आलाय. आत्ताच जाणवला हो फक्त. हो. बाकीचे सेटिंग वगैरे आहे. हां. म्हणजे इतरांच्या तुलनेत थोडीशी आहे व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे सेटिंग, हो हो समाधानकारक आहे. हो आहे. आणि आपण जर बघितलं आता तर हे जे काही आता वर झाडाची हाईट किती झाली? साधारण 5.5-6 फूट हाईट. 5.5-6 फूट. हो झाडाला खाली फळ असताना देखील वर शेंडा चालू राहिला. हो हो. बरोबर. बरोबर आहे ना. आता हे होत असताना सगळ्यात महत्वाचं, अति जो काही पाऊस पडला, आता अतिवृष्टी झाली होती. हो बरोबर आहे. बरोबर. अतिवृष्टीमध्ये प्लॉटची कंडिशन काय, प्लॉट वाचला का काही प्रॉब्लेम आली? नाही वाचला वाचला. वाचला. फक्त हो एक प्रॉब्लेम आला तो मिश्री टिपक्याचा. हो हो. बरोबर. डम्पिंगचा प्रॉब्लेम ऐकलाय मी तुमच्याकडे, तुम्हाला जाणवला नाही या प्लॉट मध्ये नाही, दुसऱ्या प्लॉटला आहे आपल्या. आहे का? हो. ते मार्गदर्शन आहे आपलं त्या प्लॉटला? नाही नाही. शेतकरी मित्रांनो, आता जर बघितलं आपण, डम्पिंग असेल तुमचं, सगळ्यात महत्वाचं फुटवा, फुलकळी, सेटिंग, काळोखी, लाईव्ह डेमो जो काही आहे, लाईव्ह जे काही रिझल्ट आहे तुम्ही आता प्लॉटवर बघताय. आता सगळ्यात महत्वाचं, ह्या प्लॉटवर आल्यानंतर एक मेन प्रॉब्लेम मला जाणवला, तो म्हणजे मिश्री टिपका. आणि तो कळून आला नाही, जेणेकरून मध्ये काही 7-8 दिवस जो लगातार पाऊस झाला, बरोबर. त्या पावसामध्ये जी काही बाहेरची पत्ती तुम्ही बघू शकता एकदम क्लिअर आहे, पण याच्या आतमध्ये जर हात घातला तर आतमधल्या झाडाच्या जे काही फांटे आहे त्याला खेटून जे काही पानं होते, जे पहिले पानं आलेले होते, तर ते पूर्णपणे जळून गेलेले, किंवा त्याच्यावर साईड इफेक्ट होऊन, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन ते काळे पडले. ते काळे पडल्यामुळे झालं काय, सकाळी जे काही तुमचे पानं आहे या फळांना लटकल्या जातात. हे लटकल्यानंतर जे काही 9 वाजेनंतर तुमचं उन्हाची तिरीम पडती, कवळवून म्हणतो आपण त्याला, हो बरोबर. त्यावेळेस ते पानं बाजूला होतात. पण त्यावेळेस पानांवर जे काही जीवाणू आहे, जे काही बुरशीजन्य रोग आहे, ज्या काही बुरशी आहे हानिकारक, त्या या फळावर अटॅक करतात. त्या अटॅक झाल्यामुळं याला अशा प्रकारे, आता जर बघितलं तर झूम करून दाखवा थोडं, काळे टिपके, आपण यालाच मिश्री टिपका असं म्हणतो. अशा प्रकारे हा रोग असतो. याच्या कंट्रोलसाठी तुम्हाला एक करायचं आहे, धुक्याच्या वातावरणामध्ये तुमच्या प्लॉटमध्ये जर असा प्रॉब्लेम जाणवत असेल तर ॲक्रोबॅट साधारण 200 ग्राम आणि आबासिन 100 मिलीचा स्प्रे घ्या. तुम्हाला हा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होईल. प्लस जे काही पानं खालून काळे पडलेले ते जर 100% तुम्ही काढले, म्हणजे त्या पानांचा तर काही फायदा होतच नाही, ते जर काढून घेतले तर 100% तुमचा जो काही फळावर येणारा टिपका आहे हा पूर्णपणे सॉल्व्ह होतो. याच्यात 2 प्रकारचे टिपके येतात. आता जर बघितलं आपण, हा जर बघितला तर हा देवी रोग आलेला आहे. एक व्हाईट येऊन ब्लॅक पडतो, आणि जर दुसरा बघितला आपण तर तो अशा प्रकारे मिश्रीसारखा येतो. आता जो काही हा येतो याला मार्केटमध्ये किंमत नाही, याची 0 आहे. याचं काही कोय ना 30% 40% काय मार्केट असेल, त्या प्राय 100 रुपये मार्केट असेल तर 30 रुपयांनी घेते याला. अशी कंडिशन या फळाची आहे. आता हा जर येत असेल तर याला वरून स्प्रे टाकायचे तुम्हाला, कॉपर साधारण 250 ग्राम आणि स्टेप्टो घ्यायचे. साधारण वातावरणामध्ये जर उन्हाचं प्रमाण जास्त असेल तर साधारण 30 ग्रॅमनी स्टेप्टो घ्यायचं आहे. आणि जर वातावरण शीतळ असेल, जास्त धुक्याचं असेल, तर 60 ग्रॅमनी स्टेप्टोसायक्लिनचं तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा देवी रोग पूर्णपणे स्टॉप होईल. सोबतच जर प्लॉट फुलकळीमध्ये असेल आणि असा प्रॉब्लेम जाणवत असेल तर कुप्रोपिक साधारण 250 ग्राम, त्याला सोबत तुम्ही ॲम्प्लिगो मारू शकता. तर बघा, योग्य वाटलं तर नक्की हा स्प्रे घेऊ शकता, हे कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता याच्यानंतर जर बघितलं आपण, मी आल्याला तुम्हाला सांगितलं हा प्लॉट आपल्याला पुढे टिकवायचा आहे, त्याच्यासाठी जे काही ॲप्लिकेशन आहे, जर या कंडिशनला तुमचे प्लॉट असतील, प्लॉट कंटिन्यू पुढे जर टिकवायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं फॉस्फरिक ॲसिड साधारण 2 ते 2.5 किलो सोडून घेणे. सोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फुगवणीसाठी ग्रेड देणे, तुम्हाला 0,946 3 किलो दिल्यानंतर त्याच्या पुढचं ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. साधारण तोपर्यंत 2 ते 3 खोडे होऊन जातील. 2-3 खोडे होऊन गेल्यानंतर साधारण तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट बॉरॉनचं ॲप्लिकेशन करायचं आहे, किंवा टर्बो कॅल्शियमचं ॲप्लिकेशन करायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला 13-40-13 प्लस 0050 हे ॲप्लिकेशन करायचं आहे, किंवा 1261 प्लस 0050चं ॲप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. बघा, जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या. प्लस आतापर्यंत जे काही माझं मार्गदर्शन आहे हे योग्य वाटलं. हो. फक्त तुम्ही नाराज माझ्यावर एक गोष्टीमुळे झाले का, खालून तेच. जो मिश्री टिपका आला बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही नुकसान झाल्यामुळे झालं. नुकसान झालेलं आहे. साधारण त्यांचं नुकसान, आपलं नुकसान किती झालं? 50 कॅरेट निघाले आतापर्यंत. 50 एक कॅरेट निघाले. आज 50 कॅरेट म्हणजे काय मार्केट झालं आजचं? 500-600 रुपये मार्केट आहे आता. 500-600 रुपयांनी 50 कॅरेटचं नुकसान तुम्हीच काढा किती होतंय. यासाठी व्यवस्थित वेळोवेळी सगळ्यात महत्त्वाचं कॉन्टॅक्टमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. आता ते कॉन्टॅक्टमध्ये राहिले, फक्त पॉईंट एक झाला, साईडनी पानं हिरवे असल्यामुळं मधला प्रॉब्लेम कळून आला नाही. तर बघा मित्रांनो, जर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या, फायदा तर जरूर आहे.
आता नवीन जी लागवड झाली तिकडे किती केली ती टोटल? 5 एकर आहे. 5 एकर आहे. ठीक आहे. तिकडं नवीन लागवड चालू आहे त्यांची आणि टोटल तुम्ही दरवर्षी किती एकर टोमॅटो प्लॉट करतात? 10-12 एकर 10-12 राहतात. एकर राहतं. टप्प्याटप्प्यात राहतात. टप्प्याटप्प्यात राहतं. हो. काय वाटेल तुम्हाला पुढच्या वर्षी असेल किंवा त्या प्लॉटला असेल मार्गदर्शन घ्यावं वाटेल की नाही? घेऊ ना. 100%. हो. तर बघा मित्रांनो, जर योग्य वाटत नक्की मार्गदर्शन घ्या. धन्यवाद.